विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो तो ब्लॅक बॉक्स। मित्रांनो, आपण जेव्हा विमानात बसतो तेव्हा आपल्याला माहित असतं का की आपल्या प्रवासाचं प्रत्येक सेकंदाचं रेकॉर्ड एक गुप्त यंत्र करतं। तुम्ही एकमेकांना काय बोलता हे सर्व एक मशीन रेकॉर्ड करत असते, ती म्हणजे ब्लॅक बॉक्स। ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय असतं ते आपण पाहू। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानात लपवलेली एक विशेष मशीन जी अपघातानंतर सत्य उघड करते। ब्लॅक बॉक्स हे विमानात बसवले जाणारे एक अत्यंत मजबूत आणि डिजिटल उपकरण आहे, जे उड्डाणादरम्यान विमानाची तांत्रिक माहिती आणि पायलटचे संभाषण रेकॉर्ड करते। याला ब्लॅक बॉक्स का म्हणतात? तो खरंच काळा असतो का? नाव जरी ब्लॅक बॉक्स असले तरी तो काळा नसतो, तो चमकदार केशरी रंगाचा असतो, जेणेकरून अपघातानंतर तो सहजपणे सापडू शकेल व त्यावर फ्लाइट रेकॉर्डर डू नॉट ओपन असे लिहिलेले असते। ब्लॅक बॉक्सचे मुख्य भाग कोणते असतात? ब्लॅक बॉक्समध्ये दोन मुख्य घटक असतात। एक, फ्लाइट डेटा रेकॉर्डर म्हणजे FDR, यामध्ये विमानाची उंची, गती, इंजिनचा डेटा, इंधन पातळी, दिशा, नियंत्रण यंत्रणांची माहिती व 800हून अधिक तांत्रिक बाबी नोंदवल्या जातात। 2. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजे CVR, यामध्ये वैमानिक, सहवैमानिक यांचे संभाषण, कॉकपिटमधील आवाज, अलार्म आणि इतर ध्वनी नोंदले जातात। विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्सचे महत्त्व काय असते? थोडक्यात सांगायचे झाले तर विमान अपघातानंतर खरे कारण शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्समधील माहिती अत्यंत महत्त्वाची ठरते। वैमानिकांनी शेवटच्या क्षणी काय निर्णय घेतले, कोणती तांत्रिक अडचण आली, हवामान कसे होते, हे सगळे यातून समजते व या माहितीचा उपयोग भविष्यातील अपघात टाळण्यासाठी केला जातो। ब्लॅक बॉक्स हे विमान सुरक्षा तपासण्यासाठी सर्वात महत्त्वाचं साधन आहे। तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की अपघातानंतर ब्लॅक बॉक्स सुरक्षित कसा राहतो? त्याचं उत्तर सांगतो। ब्लॅक बॉक्स टायटॅनियम सारख्या मजबूत धातूपासून बनवला जातो। तो उच्च तापमान 1100 डिग्री सेल्सिअस पर्यंत सहन करू शकतो, पाण्याचा दाब, धक्के सहन करू शकतो, त्यामुळे तो अपघातानंतरही सुरक्षित राहतो व अपघातानंतर तो 30 दिवसांपर्यंत सिग्नल पाठवतो, जेणेकरून तो शोधला जाईल। सिग्नलसाठी त्यामध्ये अंडर वॉटर लोकेटर बीकन हे यंत्र बसवलेले असते। ब्लॅक बॉक्स कुठे बसवलेला असतो? ब्लॅक बॉक्स विमानात मागच्या भागात बसवलेला असतो, कारण अपघातात विमानाचा शेवटचा भाग बऱ्याच वेळा कमी नुकसानग्रस्त होतो। नेमकं काय असतं याचं काम आणि ब्लॅक बॉक्स किती डेटा साठवू शकतो? त्यात सतत डेटा रेकॉर्ड केला जातो। जुना डेटा नवीन डेटाने ओव्हरराईट केला जातो, म्हणजे नवीन डेटा रेकॉर्ड केल्यास जुना डेटा आपोआप डिलीट होणार। तरी सुद्धा अनेक दिवसांचा आवाज व तांत्रिक डेटा यात साठवलेला असतो। भारतात अपघातानंतर ब्लॅक बॉक्सची तपासणी खालील संस्था करतात: नागरी विमान वाहतूक महासंचालनालय DGCA, विमान अपघात तपास ब्युरो AAIB। ब्लॅक बॉक्सचा वापर फक्त अपघातातच केला जातो का? मुख्य वापर अपघाताच्या चौकशीसाठीच असतो, पण विमानांच्या नियमित सुरक्षा विश्लेषणासाठीही ब्लॅक बॉक्स मधील डेटा उपयुक्त असतो। ब्लॅक बॉक्स सापडला नाही तर? जर ब्लॅक बॉक्स सापडला नाही तर अपघाताचे कारण शोधणे अत्यंत कठीण होते, त्यामुळे तो शोधण्यासाठी विशेष शोध पथक पाठवले जाते। जर तुम्हाला माहिती आवडली असेल किंवा आज तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळाले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।